केळं घ्या केळं, गोड गोड छान पिवळी केळं. केळं घ्या केळं, केळं घ्या केळं, गोड छान पिवळी केळं. हो बाई, काय आहे तुमच्याकडं? केळं आहे. केळं आहे का? दाखवा बरं. हा लावा जरा पाटीला हात. पाटीलाच लावू ना? हा पाटीलाच ना, मग अजून कशाला? बर हा असं आहे का? बोला. केळं, अच्छा अच्छा अच्छा. हा कसे दिले? 40 रुपये डझन. डझन एका किलोनी देता? आता केळी डझनाने विकतात दादा, किलोने कोण विकत? नाही नाही, आमच्या गावाकडे ना किलोनीच मिळतात ते. बर बर, आपण आम्ही डझनानेच विकतो. बर, हा केळ तर लय भारी हो तुमचे. माझे नाही, झाडाचे. झाडाचे ना? हो तेच ना, डाग डूग काहीच नाही, मस्त आहे. आणलेच तसे मार्केटून. हे काय लहान पोरांचे केळ का? लहान पोरांचे म्हणजे काय? म्हणजे लहान पोरं खातील बा? बारीक आहे केळं सर्वच खातात. नाही नाही, बारीक आहे, छोटे म्हणून. आता प्रत्येकाच्यात फरक असतोच केळात. हा, काहीतरी कमी करा ना. कमी काय, आता 40 रुपये डझन बरोबर आहे ना? अहो लय झाले ना. कुठं लय? आता मार्केटला तोच भाव चालू आहे दादा. बघा ना किती बारीक आहे. अहो बाजारात तोच भाव चालू आहे. आम्ही दारादारापर्यंत फिरून विकतोय दादा. एका ठिकाणी बसून तुम्हाला भाव कमी भेटत नाही नाही, चांगलं नाही. बारीक कुठं, आता छान ताय केळं बघा बरं. हा ते आहे, छान दिसतंय. तुमच्या सारखंच आहे बा. माझ्यासारखं म्हणजे? हा, तुम्ही विकतात आहे ना. हा बाकी काही नाही. बोला, घ्यायचे? घ्यायचं तर आहे, मग पण बघू आता. आता तुम्ही एवढा हात लावतात दादा, तर केळं काळे पडतात सर्व. तपासायला लागतं केळं चांगलं आहे का नाही. मग एवढं बघतात केळाला कोणी? मग बघायला लागतं ना, डागडूग आहे का नाही, नरम आहे का कडक आहे. आता का प्रत्येक केळं दाबून बघायला ते केळं नरमच होतील. मग त्याशिवाय मजा येत नाही ना. असं? हा, पण तो आमचा माल खराब होतो, त्याचं काय मग? थोडं दाबून बघू का? अहो दाबून कसं काय बघताय तुम्ही? हा मग केळी तशीच असते दादा. नाही ना, मग जरा दाबून बघतो. हा दाबून कसं काय बघताय तुम्ही? नरम झालं तर कोण घेतय परत त्याला? नाही, आम्ही घेऊ ना, चालेल आम्हाला सगळं प्रकारचे सर्वच चालतं तुम्हाला, तर मग कशाला दाबून बघताय? असंच घ्या. नाही 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 नाही, तसं नाही चालणार आम्हाला. मग जरा तपासून घ्यायला लागतं ना. हा, मग आता एक एक केळं तोडून बघता? बरोबर आहे का? अरे काय एवढं तपासून केळं आजपर्यंत कधी कोणाला घेताना पाहिलं? हा ना. मग घ्या ना आता. नाही, घेतो ना, बघतो ना मी, मला बघून तर द्या जरा. हा, आता अजून किती काय केळं घुसून बघता की काय? आता मग आता घुसून कुठं पाहतो, वरच्यावर पाहतो मी. वरच्यावर मग नंतर मग घुसल मग. बर बर, असं आहे ना. केळं खाऊन बघा किती गोड आहे ते. हा, गोड तर आहे, दिसतंय, गोडच दिसतंय. गोडच दिसतंय म्हणजे आहेच केळं गोड. मग काय आता, केळवाली गोड आहे. केळवाली गोड आहे म्हणजे हे तुमचे केळ गोड आहे म्हटलं. झाडाची केळं ते. हा, झाडाचे ते ना, तेच म्हटलं. काहीतरी कमी करा. अहो दादा, आता कमी करायला आम्हाला पण काही 2 पैसे परवडले पाहिजे ना. हो, परवडतील. कसे काय परवडतील? तुम्ही अर्ध्या किमतीने मागताय, कसे काय परवडतील? अर्ध्या किमतीने आम्ही देतोय ना तुम्हाला. तुम्ही 20 रुपये म्हणता डायरेक्ट दादा. 20 रुपयाने कसं परवडतं? आता बाहेर जाऊन बघा तुम्ही, बाहेर 20 रुपयाने कुठं भेटतं का? मिळतात. इतकी छान केळी अशी भेटतील का तुम्हाला बाहेर कुठं? बघा बरं. हे बरोबर आहे, दिसतंय ना, दिसतंय. मग इतकी छान केळी अशी कुठं बाहेर भेटतील का 20 रुपये डझननी? हे बरोबर आहे. मग बघायला लागल ना. आता किती बघणार दादा, उचलून उचलून बघा, उचलून उचलून काडी पडायला लागली ती केळी. बघायला लागतं आपल्याला, उचलून उचलून काडी पडायला लागली ती केळी. आता नाही ना हो, काळी नाही पडत ना. मग आम्हाला जरा तपासू द्या ना. आता किती तपासतात? एका एका केळाच्या फणीला किती पाहणार दादा तुम्ही? बघा बा. नाही नाही, तुम्ही बघा जरा. आम्ही पायी पायी हिंडतो, ऊन पाऊस अंगावर घेऊन एवढं विकतो. जरा 2 पैसे आम्हाला पण कमवू द्या. पायी पायी कशाला फिरता? माझ्या बरोबर फिरा, चला. असं आता तुम्ही कोण की मी तुमच्या बरोबर गाडीवर फिरू? मग गाडीवर विकू ना आपण केळं. तुम्ही कोण की मी तुमच्या बरोबर गाडीवर केळं विकू? माझा नवरा धरून मारन मला. नाही मारणार हो. मग तुम्ही काय टेन्शन घेताय एवढं नवऱ्याचं? आता तुम्ही एवढा हलवणार तर जास्त होईल उलट अजून. मग व्हायलाच पाहिजे ना. अच्छा, म्हणजे जास्त पिकले तर अजून तुम्ही नाही घेतला तर दुसरा गिराईक पण नाही घेत. नाही नाही, आपल्यालाच घ्यायचं पूर्ण. बोला. बर बर, नाही भाव बरोबर सांगितला दादा मी तुम्हाला. 25 रुपये लावून द्या. नाही काय करताय? जाऊ द्या, 25 तुमचं सोडा, माझं सोडा. 30 रुपये लावते आता शेवटचे. जाऊ द्या. 25 बरोबर आहे. नाही, 30 रुपये बरोबर आहे दादा. 10 रुपये कमी केले. पैसे लागल. आता आम्ही एवढं पायी पायी उन्हात फिरतो दादा, आमचा पण विचार करा. म्हणून म्हणतो माझ्या गाडीवर फिरा. अहो तुम्हाला पेट्रोलला त्याचं बघता तुम्ही. आता माझे लहान लहान पोरं घरी, माझ्या पोरांचा विचार करा. काही हरकत नाही, होऊन जाईल. जाताना 2 घास त्यांच्या पोरांसाठी घेऊन जायचं काही. बरोबर आहे. मग आता उद्या परत येणार का? हा, येते ना उद्या परत. येते उद्या परत. बर, मग आपण असं करू. मग आता 1 डझन द्या. बर, मग उद्या रोज या. बर, 1 डझन द्या. तुम्ही सांगाल तसं त्या भावाने. बस. बर बर. आता तुम्ही 30 रुपये बोलले ना, 30 रुपये प्रमाणे मी घेतो. बर,
पण रोज यायचं. बर हा रोज येते ना मग आता असं रोजचा गिराईक बांधला म्हणजे रोज येईल ना दादा. मग हे कसं बोललं बरं. हा रोजच येईल ना आता रोजचा गिराईक बांधला बरं म्हणजे. चला घरी जाऊ आपण चहा पाणी घेऊ नंतर नको नको चहा पाणी नको. तुम्ही केळं काय कोणती घ्यायची ते बघा मला जाऊ द्या घरला माझे पोरं वाट बघतात. कोणतं केळं चांगलं हे चांगलं आहे का हे केळं चांगलं ते मला कोणतं म्हणजे काय आता बघा ना आता तुम्हाला कोणते आवडते केळं ते. आता बघतो बा. हा आता केव्हाचे बघताय तुम्ही कुठं कीड लागलं काय लागलं बघा. काय लय बारीक बारीक आहे काही जाड आहे. आता लहानाचं काय ना मोठ्याचं काय सर केळं नाही नाही लहान मोठ्याचा फरक असतो असं आहे. हा आता लहान मोठ्याचा काय फरक त्याच्यात. केळं तर केळं चव ती चव केळाची. तुम्हाला काय माहिती काय सांगावं आता. मग आता तुम्हाला कोणती घ्यायची ती बघा तुम्ही. आता काय करावा बरं द्या मग आता कोणती तुमच्या आवडीने. नाही आता माझ्या आवडीने कशी तुम्हाला घ्यायची. ते बरोबर आता माझ्या आवडीने जर म्हटलं तर मी 40 रुपये डझन म्हटलं होतं माझ्या आवडीने म्हटलं तर तुम्ही 40 करू नका. माझ्या आवडीने मग 40 रुपये डझन देते मग माझ्या आवडीने. मग 30 द्या 30 नाही नाही मग माझ्या आवडीने म्हणतात तुम्ही दादा. आता काय करायचं माझ्या आवडीने 40 रुपये डझन देत. बरं ठीक आहे द्या मग. हा 1 डझन देऊ का मग. 1 डझन द्या. बरं पण 40च्या भावानी. नाही नाही 30च्या भावाने मी तुम्हाला पैसे असं देतो. कसं काय दादा आता नाही ना बरोबर आहे ना असं नका करू. अहो दादा आता माझ्या आवडीने म्हटलं ना तुम्ही मग आता. बरं एक काम करा बरं काही पोरांना घेऊन जा काहीतरी द्या माझ्यातर्फे बस. हा बर अरे पैसे घरी राहिले हो. मग आता कसं करायचं. मग चला ना घरी मग. आता घरला येऊ. हा मग आता जावा की इथं घर दिसतं तुमचं जावा की घरला. नाही ना तुम्ही घरी चला तुम्हाला चहा पाणी पाजतो. नको नको चहा पाणी नको तुम्ही या पटकन घेऊन पोरं घरला वाट बघतात माझी. नाही 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 चला ना आता जर मी गिरायक नाही सापडला असतो तर मग विकले असते ना. तिथले असते अजून काय ऊन तानाची एवढं राहिला तर एवढाच माल. तुम्ही ते बघून घ्या आमचं घर म्हणजे तुम्हाला तिथं देता येईल. नाही तुम्हाला केळं देता येईल ना तिथं. असं म्हणता. हा बरं चला लावा पाटीला हात. पाटीला पाटी लाव दादा. अच्छा मला वाटलं दुसरं कुठं लावायचं. दुसरं कुठं लावता हात आता. चला चला हो पुढं. हो चला दादा पण लवकर केळं घेऊन मला लवकर मोकळं करा बरं. हो ना हा मोकळच करायचंय तुला. मोकळच करायचं म्हणजे काय. हा केळं घ्यायचं हो. पण तो आमचा माल खराब होतो त्याचं काय मग. नाही नाही खराब नाही होणार हो. मग आमचा हात एवढं कडक नाहीये. आता तुम्ही नाही घेतलं दुसरं बघाल परत अजून तो माल खराब होतो. आमच्या अंगावर पडतो तो माल तेवढा. नाही नाही थोडं दाबून बघू का. अहो दाबून कसं काय बघताय तुम्ही. हा मग केळी तशीच असते दादा. नाही ना मग जरा दाबून बघतो. हा दाबून कसं काय बघताय तुम्ही. नरम झालं तर कोण घेतोय परत त्याला. नाही आम्ही घेऊ ना चालेल आम्हाला सगळं प्रकारचे असं नरम तर नरम कडक तर सर्व चालतं तुम्हाला तर मग कशाला दाबून बघताय. 40 रुपये डझन बरोबर आहे दादा. नाही नाही 20 रुपये लावून टाका. बघा आता उन्हाचा टाइम होतोय दादा. 40 रुपये बरोबर आहे. बरोबर आहे 40 रुपये बरोबर आहे घेऊन टाका 40 रुपयाला. जास्त नाही राहिले शिल्लक. असं नाही चालत ना. मग बघायला लागल ना. आता किती बघणार दादा उचलून उचलून बघा. उचलून उचलून काडी पडायला लागली ती केळी. बघायला लागतं आपल्याला. उचलून उचलून काडी पडायला लागली ती केळी आता.